सांगली शहरातील अहिल्यानगर येथील वसंतदादा साखर कारखान्याच्या वाहनतळावर 69 वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासात 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून किरकोळ वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत वृद्धाचे नाव राजेंद्र बाबूराव घायतिडक असे असून ते मूळचे सांगलीतील प्रकाशनगर येथील रहिवासी होते. कौटुंबिक कारणांमुळे ते सध्या पलूस येथे मुलीकडे राहत होते. काही दिवसांपूर्वी ते संजयनगर येथे दुसऱ्या मुलीकडे आले होते. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री राजेंद्र घायतिडक हे वसंतदादा साखर कारखान्याच्या वाहनतळ परिसरात गेले होते. याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या 3 अल्पवयीन मुलांशी त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. प्राथमिक तपासात एका मुलाने मद्यप्राशन केल्याचंही समोर आले आहे. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतप्त झालेल्या तिघांनी जवळील दगड उचलून राजेंद्र घायतिडक यांच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान मध्यरात्री घडलेली ही घटना कोणाच्याही निदर्शनास आली नव्हती. आज सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. यानंतर नागरिकांनी तात्काळ संजयनगर पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपासाला वेग दिला. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजीव झाडे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. संजयनगर पोलीस निरीक्षक सतीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने अवघ्या काही तासात 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. या हत्येमागे आणखी कोणते कारण आहे का याचाही तपास पोलिसांकडून सुरू असून 3ही अल्पवयीन मुलांची चौकशी सुरू आहे. ही घटना परिसरात मोठी खळबळ उडवणारी ठरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.